नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात हजारो वेळा श्वास घेतो, पण कधी विचार केलाय का की हा श्वास आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवू शकतो? मागील श्लोकात आपण यज्ञाचे विविध प्रकार पाहिले. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील श्लोक 29 आणि श्लोक 30 समजून घेणार आहोत. यामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला प्राणायाम आणि आहार संयमाचा यज्ञ कसा करावा हे सांगत आहेत. चला तर मग सुरुवात करूया. श्री भगवानुवाच अपाने जुर्हति प्राणम प्राणे अपानं तथा परे प्राणा अपान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणः. काही साधक अपान वायूमध्ये प्राणवायू अर्पण करतात, तर काही प्राणवायूमध्ये अपान वायू अर्पण करतात. म्हणजेच श्वासाची गती रोखून ते प्राणायाम रूपी यज्ञच करत असतात. आता थोडं बारकाईने बघूया. तर हेच आपण रोजच्या जीवनात बघितलं तर आपलं धावपळीचं जीवन असतं, आपल्याला खूप ताण येत असतो. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपला श्वास जोरात चालतो. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा श्वास आखूड होतो. भगवान इथे सांगतात की आपल्या श्वासावर म्हणजेच प्राणावर नियंत्रण मिळवणे हा एक मोठा यज्ञ आहे. जेव्हा आपण कामाच्या गडबडीत असताना सुद्धा फक्त 2 मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घेऊन आणि सोडून हा जेव्हा आपण प्राणायाम करू तेव्हा आपण आपल्या चंचल मनाला शांत करू शकू. हाच आहे प्राणायाम यज्ञ. यामुळे केवळ आरोग्यच मिळत नाही, तर मनाची एकाग्रता वाढून आपण भगवंताच्या अधिकच जवळ पोहोचतो. आता बघूया पुढचा श्लोक. श्लोक 30. श्री भगवानुवाच अपरे नियता आहारः प्राणान् प्राणेषु जुह्रति सर्वे अपि एते यज्ञविदो यज्ञक्ष पीतः कल्मषः. बघूया अर्थ. काही साधक आपला आहार मर्यादित का कुठला शब्द वापरलेला नियत आहारः म्हणजे मर्यादित आहार करतात आणि इंद्रियांच्या शक्तींना प्राणातच अर्पण करतात. हे सर्व साधक यज्ञाचा अर्थ जाणणारे असून त्यांचे सर्व पाप यज्ञाद्वारेच नष्ट झालेले आहे. आता आपण रोजच्या जीवनातील उदाहरण बघूया. आपल्याला वाटतं की आपल्याला जे आवडतं ते खाल्लं म्हणजे आपण खूप सुखी होऊ, आपल्याला खूप आनंद होईल. पण असं आपल्याला रोजच वाटत असतं, आपलं समाधानच होत नाही. पण भगवंत म्हणतात आहारावर नियंत्रण हाच मुळी एक यज्ञ आहे. आजच्या काळात डाएटिंग हा खूप परवलीचा शब्द आहे आणि तो करणं हे खूप कठीण वाटतं, बरोबर? पण जेव्हा आपण फक्त चवीसाठी न खाता आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं आहे हे ओळखून याचा विचार करून जेव्हा आपण आहार घेतो तोच एक यज्ञ ठरतो. मित आहार घेणे, नियत आहार घेणे म्हणजे काय? तर गरजेपेक्षा थोडे कमी खाणे. यामुळे शरीर हलके राहते आणि मन कामामध्ये, अभ्यासामध्ये जास्त लागते. हीच शिस्त आहे जी आपल्याला पापांपासून म्हणजे आळस येतो, राग येतो, रोग होतात, या सगळ्यापासून दूर ठेवते. त्यामुळे सकस, नियत, मित आहाराचं महत्व भगवंतांनी या 30व्या श्लोकात सांगितलेले आहे. हे दोन्ही श्लोक आपल्याला खूप महत्वाची गोष्ट शिकवतात. संयमच आहे जो आपल्याला शिस्त लावतो आणि भगवंताच्या अधिक जवळ नेतो. श्वासाचा संयम म्हणजेच प्राणायाम जो मनाला नियंत्रित करतो आणि आहाराचा संयम नियत आहार
जो शरीराला आणि बुद्धीला शुद्ध करतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे लोक असे यज्ञ करतात त्यांचे सर्व दोष सर्व पाप नष्ट होतात आणि ते जीवनाचे खरे गुपित जाणतात. तर मित्रांनो, आजपासून आपण किमान 10 मिनिटे प्राणायाम करण्याचा आणि आपल्या खाण्यापिण्यावर थोडे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करूया. हाच असेल आपला कृष्णार्पण यज्ञ. तुम्हाला प्राणायामाचा फायदा कधी जाणवला आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गीता ज्ञानासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हरिओम तत्सत.